हॅलो गाईज, कशा आहात सर्वजण? श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजचा व्हिडिओ काढण्यामागचा माझा एवढाच हेतू आहे की तुमच्याही मुलांनी मोबाईल न बघता, टी व्ही न बघता अभ्यास करावा, वाचन करावं, त्यांना वाचनाची ओढ लागावी, वाचनाची ओढ निर्माण व्हावी. आणि हे खरं आहे, वाचनाची ओढ निर्माण होते मुलांना. न अभ्यास करणाऱ्या मुलांनाही वाचनाची ओढ निर्माण होते. कारण माझा मुलगा अभ्यास करत नाही, त्याला वाचनाची कसलीच ओढ नाही. तरी पण तो आता दररोज अर्धा तास तो अभ्यास करतो, वाचन करतो. का तर तुम्हाला दाखवते. आणि तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. जर तुम्हाला खरोखर हा व्हिडिओ मी का काढला आहे माहिती करून घ्यायची असेल तर पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. तुम्हाला कसा वाटतो तुम्ही बघा. तुम्हाला जर आवडला, तुम्हाला जर ती पुस्तकं आवडली तर नक्की तुम्ही पण पुस्तकं मागवा. तुम्हाला जर मागवता येत नसतील तर मी तुम्हाला मागवून देते. तुम्ही कुठे राहताय ते मला सांगा किंवा तुमच्या ॲड्रेसवरती पाठवायला सांगते मी जिथून पुस्तकं घेतली तिथे त्या सरांना. भाजीचे दुकान कुठे आहे? वेअर इज अ व्हेजिटेबल शॉप? ही फळे गोड आहेत. दिस फ्रूट आर स्वीट. या भाज्या ताज्या आहेत. दिस व्हेजिटेबल आर फ्रेश. ॲपल इज रेड. केळी पिवळी आहेत. द बनाना इज येलो. पेरू हिरवा आहे. हे बघा, हे ते पुस्तक आहे. माझा मुलगा कधीच अभ्यास करत नव्हता, त्याला अभ्यासाची अजिबात आवड नव्हती, तरी तो हे पुस्तकं घेऊन वाचत बसतोय. दररोज अर्धा तास तरी कमीत कमी पुस्तक वाचतोय. तुम्ही पण तुमच्या मुलांना अशी पुस्तकं आणून द्या. हे बघा, खरेदी आणि बाजारवरती इंग्रजी 300 शब्द आहेत. सामाजिक संवादावर 300 शब्द आहेत. घर आणि घरातील वस्तूंवर 300 शब्द आहेत. तुम्ही पण तुमच्या मुलांना अशी पुस्तकं आणून द्या. नक्की बघा, त्यांच्यामध्ये फरक पडेल. प्रवास आणि वाहतूकवर 300 शब्द आहेत. ही इतकी 300 शब्द जर तुमच्या मुलांची जर पाठ झाली किंवा त्यांच्या डोळ्याखालून सतत सतत गेली तर ती पण इंग्लिश वाचायला शिकतील, बोलायला शिकतील. आणि तुम्हाला पालकांना पण याची मदत होईल खूप. म्हणजे मोबाईल बाजूला ठेवून तुम्ही पण मुलांसोबत बसा. मुलांचं पण त्याच्यामध्ये ओढ निर्माण होईल वाचण्याची आणि मोबाईलची वेळ पूर्ण बंद होऊन जाईल. हे बघा, हे कार्यालय आणि कामावर 300 शब्द आहेत. खूप छान पुस्तक आहेत, खूप छान माहिती आहे त्याच्यामध्ये. तुम्ही नक्की ट्राय करा एकदा. जर तुम्हाला घ्यायचे असतील तर मला कमेंट करा, मी तुम्हाला त्याची लिंक किंवा त्याची माहिती सांगेन. मी आणि माझ्या कुटुंबावर 300 शब्द आहेत. 10 पुस्तकं येतात ही. भावना आणि व्यक्तिमत्वावर 300 शब्द आहेत. अन्नपदार्थ आणि जेवणावरती 300 शब्द आहेत. शाळा आणि शिक्षणावर 300 शब्द आहेत. निसर्गावर 300 शब्द आहेत. ही तर परफेक्ट जर झाली तुमच्या मुलांची तर 100% इंग्लिश बोलता येणार, वाचता येणार, सगळं त्याला येणार आणि तुम्हाला पण येणार. त्याच्यासोबत तुम्ही पण वाचनाला बसा. मोबाईल जरा बाजूला ठेवा. मुलांची पण वाचनाची ओढ निर्माण होईल आणि तुमच्यात पण वाचनाची ओढ निर्माण होईल आणि तुम्ही पण इंग्लिश शिकाल आणि मुलं पण इंग्लिश शिकतील. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला, त्यात काही चांगलं आहे देण्यासारखं मुलांना किंवा शिकण्यासारखं असं वाटलं तुम्हाला तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. धन्यवाद.